नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण अंडा मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग इथे मी अंडा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे। 2 चमचे तीळ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने, 3 लवंग, छोटा दालचिनीचा तुकडा, 2.5 चमचे कोल्हापुरी तिखट, 1 चमचा काश्मीरी बेडगी पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ। 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून, 1 खोबऱ्याचा तुकडा, 8 ते 9 लसूण पाकळ्या, 2 इंच आले आणि कोथिंबीर। फोडणीसाठी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आणि छोटा टोमॅटो घेतलेला आहे। इथे मी पॅन मध्ये धने, जिरे, लवंग, दालचिनी, तीळ भाजून आता आपण त्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया। मी आता कांदा घालून घेते। आता मी यामध्ये थोडंसं तेल घालून घेते। कांदा छान मऊ भाजला जातो। आता आपले वाटण इथे भाजून झालेले आहे। थंड झाले की मी त्याला मिक्सर मध्ये छान बारीक वाटून घेणार आहे। आता आपण अंडा मसाला बनवण्यासाठी सुरुवात करूया। इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे। आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, घालून छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे। यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे मी, तोही छान परतून घेणार आहे। आपला कांदा टोमॅटो परतून झालेला आहे। आता यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, कोल्हापुरी तिखट 2.5 चमचे घालून छान परतून घेणार आहे। चटणी तेलामध्ये छान भाजली आहे। आता आपण यामध्ये वाटलेलं वाटण घालून घेऊया। आता ह्याला छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला मसाला छान भाजलेला आहे आणि त्याला तेलही सुटलेले आहे। आता यामध्ये आपण थोडे पाणी ऍड करणार आहोत। आता यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे। त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनिटं वाफ आणणार आहोत। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता किती छान ग्रेव्ही तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे। मी इथे उकडलेली 3 अंडी घेतलेली आहेत। मी इथे गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे। त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मिरची पावडर, चिमूटभर मीठ घालून मिक्स करून घेणार आहे। इथे मी उकडलेली अंडी आहे त्याला सुरीने कट मारून घेतलेले आहेत। आता ती अंडी मी या पॅन मध्ये घालून चांगली फ्राय करून घेणार आहेत। आता आपण या मसाल्यामध्ये अंडी सोडून घेऊया। आपण त्यावरती आता कोथिंबीर ही घालून घेतलेली आहे। किती सुंदर दिसतो आहे, बघू शकताय तुम्ही। आपल्याला खाण्यासाठी तयार आहे हा। आता आपण हा एका प्लेट मध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला अंडा मसाला इथे किती सुंदर झालेला आहे, खाण्यासाठी तयार आहे।